तर मी आज तुम्हाला पेन टूलचा वापर करून आपण कसं कटआउट करणार आहे फोटो कटिंग ॲक्युरेटपणे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण करूया चालू. हा आहे पेन टूल. तुम्ही इथं बघू शकता. ह्यातला पहिला ऑप्शन घ्यायचा. त्यामध्ये तुम्ही आपण सिलेक्ट करत जायचं आहे. तुम्ही झूम करा. झूम केलं की तुमच्या लक्षात येतं. असं केलं की हे असं वडून धरायचं. आलं का लक्षात तुमच्या? हे असं वडून धरायचं. ह्या सेंटरला येऊन अल्ट दाबून इथं टिक करायचं. परत इथं हे कर्व आहे ना, तेवढं असं वडून धरायचं. राईट माऊसचा राईट क्लिक असतो का नाही, त्याने असं वडून धरायचं आणि अल्ट दाबून इथं क्लिक करायचं. जर तुम्हाला हे सिलेक्शन नको असेल, चुकले असेल, तर तुम्ही कंट्रोल झेड करून रिटर्न येऊ शकता. डबल कंट्रोल झेड करायचं. आलं का? हाय असं इथं दाबलं. दाबून सोडायचं नाही. दाबून सोडलं की येत नाही तसं. कंट्रोल झेड करायचं. तिथं दाबल्यानंतर वडून धरायचं. हाय असं राईट क्लिकनं माऊसचा राईट क्लिक पकडायचा आणि असं करायचं. सिलेक्शन प्रॉपर करायचं. परत सोडायचं. परत झूम करून अल्ट दाबून तिथं टिक करायचं. हे बघा असं केलं ना प्रॉपर आपल्याला कटिंग जमतं. त्यामुळे फोटो ॲक्युरेट आणि HD क्वालिटीचा बनतोय. हे बघा अल्ट दाबून हे जरा नीट नाही सिलेक्शन झालं, मग कंट्रोल झेड करायचं. परत इथं करून परत इथं असं परत अल्ट दाबून सिलेक्शन. तुम्ही झूम करणार तेवढं तुमच्या लक्षात येत जाणार. झूम करून स्टेप बाय स्टेप करत जायचं. शक्यतो करून असंच केलेलं बरं पडतं. प्रॉपर कटिंग जमतंय. आणि डायरेक्ट आपण दुसरे टूलने बॅकग्राऊंड रिमूव्ह करून एवढं परफेक्शन येत नाही, एवढे ह्या टूलने येते. बड्डे बॅनरसाठी तर हा टूल इम्पॉर्टंट आहे. चुकलं की कंट्रोल झेड करायचं. प्रॉब्लेम नाही. तिथं सिलेक्शन करूया आपण आधी. अल्ट दाबून ओके. परत तिथं कंट्रोल झेड. तुम्हाला वाटलं ना चुकतंय तर कंट्रोल झेड करायचं. मी आता सिलेक्शन करून घेत आहे फक्त. बाप्पाची मला PNG बनवायची होती. मग म्हटलं तुम्हाला पण सांगावं की पेंटिंगचा वापर कसा करायचा, म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणला आहे. त्यामुळे प्रॉपर कटिंग होते. तुम्ही शिकला तर भारीच आहे. शक्यतो करू नये का नाही, तुम्ही पेन टूलनेच कटिंग करा. हे बघू शकता तुम्ही. अल्ट दाबून स्टेप बाय स्टेप तुम्ही करू शकता. काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही एकदा पेन टूलचं करायला लागला ना, परत तुम्हाला ते PNG बनवणं लय सोपं जाईल. थोडंसं कर्व आहे त्यामुळं एकदा हात बसला ना तुमचा की तुम्ही पटपट करत जाणार आहे. त्यामुळे काही विषय नाही. Echoing around these walls, fighting to create a song.
आपल्याला प्रॉपर कटिंग करून घ्यायचं आहे. मी स्टेप बाय स्टेप करत जाते. व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी फास्ट करते, पण तुमच्या लक्षात आलं असेल, चुकलं तर Ctrl Z दाबून तुम्ही माघारी घेऊ शकता. परत सिलेक्शन करायचं. तुम्ही असं प्रॉपर कटिंग करायला एकदा शिकला का नाही, तुम्ही स्टेप बाय स्टेप असं करत जाणार, फास्ट होणार परत तुमचा हात बसला की. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. And love तर बघा, हे पूर्ण आपलं सिलेक्शन झाले. इथं राईट क्लिक करायचं, मेक सिलेक्शन करायचं, ओके करायचं, 0 ठेवायचं आणि ह्याला तुम्ही बॅक पेस्ट केलं, एकच मिनिट, ह्याला तुम्ही डायरेक्ट मास्क केलं तरी चालते. पूर्ण आपली PNG तयार झालेली बघू शकता तुम्ही. पूर्ण कटिंग व्यवस्थित झालेलं. हे बघा, हे बॅकग्राऊंड घेतलेलं होतं, त्याच्यावर घेतलेला फोटो. बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं तर पूर्ण PNG बघू शकता तुम्ही. व्यवस्थित कटिंग झालेले. अशा प्रकारे तुम्ही पेन टूलचा वापर करा शक्यतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.